मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे महाराष्ट्राचं सरकार ते कोणाच्या नावानं चालू द्या, शिंदे असतील किंवा फडणवीस असतील, महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेलं आहे. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्याने मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं 24 तासापासून सीमा भागामध्ये सरकारी प्रेरणेनं तिथे भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होते, हल्ले होत आहेत आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करून तुरुंगात डांबलं जात आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? आज मी आत्ताच वाचलं की आमचे मुख्यमंत्री म्हणे आणि उपमुख्यमंत्री म्हणे गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत चाललेत. का उपयोग आहे? त्यांना कळत नाही काय चाललं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात? किंबहुना महाराष्ट्राचे लचके सहजतेने तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं आहे. अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधी आली नव्हती. इतकं हतबल मुख्यमंत्री, इतकं हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षात पाहिलेलं नाही आहे. 2 मंत्र्यांनी काल शेपूट घातलं, जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललं या राज्यामध्ये? डरपोक सरकार. यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही. सीमा कुरतडल्या जात आहेत या राज्याच्या. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, शिंपण करून, बलिदान देऊन हा महाराष्ट्राने मुंबई मिळवलेली आहे. आणि या सरळ सरळ कोणी या बाजूला कुरतडतं आहे, कोणी त्या बाजूला कुरतडतं आहे आणि सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. अशा वेळेला विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. जेव्हा जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षानं लढाई केलेली आहे. तेव्हा विरोधी पक्षानं सगळ्या समस्त विरोधी पक्षाला आव्हान समोर आलेलं आहे. मुळात 3 महिन्यापासून या सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं करून टाकलेलं आहे. पाय पुसायचं जायचं. महाराष्ट्राची लूट सुरू आहे आणि ही लूट दिल्लीच्या चरणी विनासायास अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलेलं आहे. आणि आता तर कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो आणि हे स्वतःला भाई समजणारे मुख्यमंत्री, हे भाई आहेत ना, यांना भाई म्हणतात ना, मग भाईगिरी दाखवा ना या बाबतीत महाराष्ट्राच्या. नाही तर कसले भाई तुम्ही? हां, भाई काय? तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्यात? इतिहास तुमचा असेल दाखवा आम्हाला. बेळगावात जाऊन तुम्हाला अटक झाली असेल, कधी लाठ्या खाल्ल्या असेल तर रेकॉर्ड सगळ्यांचे आहेत, आमचेही आहेत. दाखवा या महाराष्ट्राला, नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला 1 मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर हल्ले सुरू आहेत, एका बाजूला आसाम आणि मेघालय यांचा सीमावास सुरू आहे. आज अचानक हा प्रश्न उफाळला आहे. का? केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. आमची मागणी आहे, ही जी काही महाशक्ती, ज्या महाशक्तीने सरकार आणि मुख्यमंत्री बसवलेत ना, त्या महाशक्तीला आमचं सांगणं आहे, ताबडतोब बेळगावसह सीमाभाग हा केंद्रशासित करा, नाहीतर या महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात महाराष्ट्रातलं. मग बोला. हा संपूर्ण बघा, महाराष्ट्राला कमजोर करण्याचं धोरण आहे. एका बाजूला महाराष्ट्रातून सगळे उद्योग गुजरातला पळवायचे, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या नाड्या आवळायचे. दुसऱ्या बाजूला सोलापूर, सांगली हे प्रमुख भाग, त्याच्यावर महाराष्ट्राच्या या जागेवरती दावा सांगायचा करण्यात टाकणं. कधी नव्हे ते डांग, उंबरगाव हे गुजरातचं आहे म्हणून सांगायचं. मग महाराष्ट्र राहिला कुठे? मुंबईवरती हल्ला सुरूच आहे. मग महाराष्ट्र राहिला कुठे? कुठे आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? तोंडाला कुलबुलावून बसले आहेत का? यांना
यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना काय ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. त्यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे यांच्या. हे सरकार तंत्रमंत्रामध्ये अडकलेलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही, या सरकारला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. हे सरकार टेंडर भरून आलेलं सरकार आहे दिल्लीला. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे, किती आहे तो महिन्याचा. काय करणार तुम्ही माझं? परत तुरुंगात टाकणार आहात मला? टाका, पण महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. आज सकाळीच माझं उद्धवजीशी बोलणं झालेलं आहे, विरोधी पक्षांशी बोलणं सुरू आहे. काल माननीय शरद पवार यांनी सांगितलं आहे, संयमाचा कडेलोट झाला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत. या लढ्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, SM जोशी, नानासाहेब गोरे, ND पाटील अशा दिग्गजांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि आज तो महाराष्ट्र परत तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना इकडलं शंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलाय. काय तुम्ही सांगता इथे बसून? ते आशिष शेलार, आम्ही अरेला कार्य करू. तुमच्या दम असेल ना तर कार्य करून दाखवा. दिल्लीला विचारा आधी तुम्ही, आम्ही काय करायचं. हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला ना त्याला जबाबदार केंद्र सरकार, गृहमंत्री असतील देशाचे. लक्षात घ्या, हे मुद्दाम चाललेलं आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा, तोडायचा, आमच्यावरती गोळ्या मारायच्या, नंतर परत 106 हुतात्मे परत त्यांना पाहिजे आहेत. आम्ही द्यायला तयार आहोत. सर, आपने ट्वीट करके केंद्र सरकार पर बड़ा आरोप लगाया है. हिंदी में जानना चाहेंगे कि क्या कुछ आपको लग रहा है इसके पीछे केंद्र की मंशा है? डेफिनेटली अगर केंद्र की मंशा नहीं होती तो ये नहीं होता. कर्नाटक में किसके मुख्यमंत्री है और किसकी सरकार है? बीजेपी की सरकार है. महाराष्ट्र में किसकी सरकार है? बीजेपी की सरकार है. आपको समझता नहीं क्या चल रहा है महाराष्ट्र में? पहले कभी नहीं हुआ था, अचानक कैसे हो गया ये? पहले कभी किसी मुख्यमंत्री ने सोलापुर और सांगली पे दावा नहीं बोला था. ये पहली बार हो रहा है. ज़रूर हमारा एक बॉर्डर डिस्प्यूट है 50 साल से, वो सुप्रीम कोर्ट में चल रहा है, लेकिन ये पहली बार हो रहा है. अगर केंद्र अपने आप को ताकतवान मानता है, मैं तो मानता हूँ केंद्र हमारा बाप है, ये फेडरल सिस्टम है, तो आपकी जिम्मेदारी है आपके मुख्यमंत्री को रोकने की. आप उसको रोकते क्यों नहीं? कौन है बोम्मई? ये बोम्मई भी कांग्रेस से आया हुआ आदमी है, बाहर का. एक बीजेपी का ओरिजिनल आदमी नहीं है. जैसे यहाँ भी मुख्यमंत्री ओरिजिनल नहीं है. सबको हमारे खिलाफ उनके कंधे पर बंदूक रखकर महाराष्ट्र के ऊपर गोलीबारी चल रही है. लेकिन छत्रपति शिवाजी महाराज का ये महाराष्ट्र है, ध्यान रखिए. सर, आपने नामर्द शब्द का इस्तेमाल. नामर्द, वापस बोल रहा हूँ मैं. उसमें क्या है? लाचार सरकार है ये लाचार सरकार है, नामर्द सरकार है. अगर मर्दानगी होती तो कर्नाटक की सरकार अपनी हदें पार नहीं करती. देखिए, ये देश एक है, सभी राज्य एक दूसरे के साथ मिले जुल कर रहना चाहिए. हम नेशनल इंटीग्रिटी को मानते हैं. सबसे ऊपर देश है, बाद में राज्य आता है, संविधान आता है, ये हम मानते हैं. हमारा कोई ऐसा नहीं कि हमको कोई अलग, हम बात नहीं कर रहे. हम हमारे हक की बात कर रहे हैं देश में, और करेंगे. क्यों नहीं करेंगे? महाराष्ट्र के बाहर 20 लाख मराठी लोग 50 साल से न्याय मांग रहे हैं, उनको महाराष्ट्र में आना है. ये लड़ाई है, ये मानवता की लड़ाई, और क्या है ये? सर, आप कह रहे हैं इसको केंद्र शासित प्रदेश घोषित किया जाए? बेलगांव के आसपास जो सीमावर्ती एरिया है जहाँ अत्याचार शुरू है, अगर ये हमारे मुख्यमंत्री अपने आप को महाशक्ति का मुख्यमंत्री मानते हैं कि मुझे महाशक्ति ने मुख्यमंत्री बनाया, तो बोलो आपके महाशक्ति को जाकर, दिल्ली में हिम्मत है आप में तो, कि ये पूरा इलाका जो है, सीमावर्ती भाग जो है, उसे केंद्र शासित बनाइए. तुरंत बनाइए केंद्र शासित. तब आप महाराष्ट्र का नाम लीजिए. नहीं तो आप जैसा नामर्द मुख्यमंत्री महाराष्ट्र में हुआ नहीं है, ये इतिहास में लिखा जाएगा. सर, महाराष्ट्र के मिनिस्टर्स या उनकी बेलगांव की विजिट है वो पोस्टपोन की गई है. आप लोग किस तरह से वहाँ? डरपोक लोग हैं ये डरे हुए लोग हैं. उनमें कोई हिम्मत नहीं है. हम जाएंगे बेलगांव में. कल पवार साहब ने भी कहा है हम बेलगांव में जाएंगे. हिम्मत चाहिए. क्या करेंगे आप? हमको गोली मारेंगे, हमको अरेस्ट करेंगे, जेल में डालेंगे. हम डरते नहीं, हम जाने को तैयार है. बताइए कब जाना है. चाहे तो जो मंत्री डर गए हैं ना, मुख्यमंत्री, उनको प्रोटेक्शन देकर हम लेके जाएंगे. ये हमारे मंत्री है डरपोक, हम लेके जाएंगे उनको सबको.
केंद्र सरकार की जिम्मेदारी सबसे ज़्यादा है. जायची गरज नाही, मात्र अल्टिमेट त्यानंतर काल बैठक झाली. बघा ते उद्या अख्खा महाराष्ट्र तुटला तरी म्हणतील बोलायची गरज नाही. सगळ्यांच्या तोंडाला कुलपं लावली आहेत दिल्लीने. आम्ही बोलणार जायची गरज नाही. तुम्ही जा मग. नुसत्या भेटीगाठी या मुख्यमंत्र्याला भेटलो त्या गृहमंत्र्याला भेटलो होणार नाही. महाराष्ट्राचे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कर्नाटककडून वसूल करा. कर्नाटकवर दावा ठोका. कोई ज़रूरत नहीं थी ये सब करने की. कर्नाटक अचानक कर्नाटक के मुख्यमंत्री बोम्मई आकर देखिए सुप्रीम कोर्ट में एक मामला चल रहा है, आर्गूमेंट चल रहा है. यहाँ भी शांतता थी, वहाँ भी शांतता थी. अचानक मुख्यमंत्री उठते हैं वहाँ के और बोलते हैं सांगली और सोलापुर के ऊपर हमारा दावा है. क्या ज़रूरत थी? केंद्र के इशारे के बगैर ये नहीं हो सकता. सबको हुआ है असर. महाराष्ट्र में भी हुआ है, कर्नाटक में भी हुआ है. दोनों राज्यों की जनता के ऊपर असर हुआ है. ये हमारे रिश्ते तोड़ना चाहते हैं जनता के साथ.